नमस्कार, मी देवयानी थोरात टॉक द टॉक विथ देवयानीच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्याकडे एकदम चिरतरुण व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि त्या व्यक्तीला भेटून तुम्हाला आनंद होईल, कारण अशा उमद्या वयात एखादी गोष्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्या व्यक्तीच्या व्हेंचरचं नाव आहे नीला क्रिएशन्स युनिक आर्टिकल। पण फार इंट्रोडक्शन मी देत नाहीये, कारण ती व्यक्ती स्वतः इंट्रोडक्शन देईल ना ती जास्त तुम्हाला मजा येईल। मी डायरेक्टली त्यांना बोलवते। नमस्कार नीलाताई। नमस्कार, तुझं या शो मध्ये मनापासून स्वागत। धन्यवाद। येस, आणि आता मला इंट्रोडक्शन दे तुझं। नमस्कार। आषाढ्यात येते पंढरीची वारी, श्रावणात येतील मंगळागौरी, भाद्रपदात येतात गणपती आणि गौरी, त्यासाठी नीला पाध्ये नीलाज क्रिएशन युनिक आर्टिकल्स ही देईल गिफ्टिंग आयटम्स तुम्हाला भारी भारी। वा, तुझं एज बघता किंवा आता ह्या गोष्टी अशा आहेत की आपण असं म्हणतो की या एजमध्ये साधारण आराम करावा, आता आपण आपलं एक रिटायर्ड लाईफ आहे, एन्जॉय करावं। ह्या एजमध्ये तू हा बिझनेस करतेस आणि खूप मोठ्या प्रमाणात तुझा बिझनेस आहे। नीलाताईचा बिझनेस असा आहे की ती मोत्यांच्या वेगवेगळ्या महिरपी करते आणि खूप वेगवेगळे आर्टिकल्स करते, नुसत्या महिरपीच नाही, अगदी भेटवस्तू तुळशी वृंदावनापासून सगळ्या वस्तू तिच्याकडे आहेत। अगदी दाराचं तोरण, त्याच्यानंतर दरवाजाला ते लटकन लावतात तेही तिच्याकडे, ते तू कस्टमाइज करून देते, तुम्ही द्याल त्याप्रमाणे। येस, आणि त्याचे किती प्रकार आहेत तुझ्याकडे? साधारण माझ्याकडे 150 ते 150 प्रकार आहेत आणि 50 रुपयापासून तुम्हाला गिफ्टिंग आयटम देऊ शकते मी। मोत्यातले आहेत, बॅगांचे पण आहेत, म्हणजे 50 रुपयापासून अगदी 1000-2000 पर्यंत आहेत। त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कंदील आहेत, त्याचे म्हणजे कंदील गेल्या वर्षी आणि टेबलावर ठेवायला गुड्या केलेल्या आहेत। अरे वा। जी एक मैत्रीण जर्मनीला गेली होती, तर ती म्हणाली मी तिकडे घेऊन जाते, त्याच्यामुळे ती बरोबर घेऊन गेली आणि तिकडे पण आता त्याला डिमांड आहे। हो, त्याच्यानंतर आता गणपती येतोय, तर गणपतीला प्रत्येक जणच पेढे हे घेऊन जातं, प्रत्येकाच्या घरात खूप असतात, म्हणजे नेऊ नये ह्या मताची मी नाहीये, पण खूप होतं ज्याच्या घरात नेतो त्याला। त्यापेक्षा मी आता युनिक आयटम्स केलेले आहेत की मण्यांचे मोदक तुम्हाला करून मिळतील 5, असं म्हणजे कॉम्बो ऑफर केलेली आहे, सेट आहे, कॉम्बो ऑफर केली की त्याच्यात मण्यांचे 5 मोदक, मण्यांच्या दुर्वा आणि मण्यांचं जास्वंदीचं फूल हे तुम्हाला कॉम्बो ऑफर करून मिळेल। त्याचप्रमाणे गौरीसाठी जे आपण खड्याच्या गौरी ज्यांच्याकडे असतात, तर ते काय होतं जनरली वाटीत ठेवतात, बरोबर, आणि त्या वाटीत खडे ठेवले की ते प्रत्येकाला हळदी कुंकू व्हायला जात नाही, त्याच्यामुळे मी वेगळं एक असं गौरीचं आसन केलेलं आहे की त्याच्यात तुम्ही 7 खडे ठेवू शकताय आणि प्रत्येक गौरीला हळदी कुंकू सेपरेट वाहू शकतो, ते पण आहे। त्याच्यानंतर म्हणजे बाहेरगावी निर्माल्य जे कचऱ्यात जातं त्याच्यासाठी आपली जी कापसाची वस्त्र आहेत ती सुद्धा मण्यांपासून केलेली आहेत मी। म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। निसर्ग संवर्धन आपण जे म्हणतो, जपणं ही खूप गोष्ट महत्त्वाची होत चालली आणि आपण अगदी दुर्लक्ष करतो बऱ्याच गोष्टींकडे, पण तू त्याचा विचार करतेस ह्या गोष्टी करताना सुद्धा, हे फार महत्त्वाचं आहे, कारण ते रिसायकल आणि आपण रियूज करू शकतो। ठेवलं स्वच्छ पुसून जरी ठेवलं तरी ते तुम्हाला वापरता येतं। आता गौरीसाठी मी लाल आणि पिवळी अशी पावलं पण केलेली आहेत की जी ह्या आपल्या रांगोळी पुसली जाते, पायाला लागते, त्याच्यामुळे ते 7-14 तुम्हाला जशी पाहिजे तशी मी करून देते। आणि मग असं सगळं तुझ्याकडे स्वस्तिक वगैरे पण स्वस्तिक वगैरे आहेच। हो, म्हणजे देवासाठी आपण ज्या काही गोष्टी ठेवतो किंवा रांगोळ्या काढतो तर त्याही मण्यांच्या आहेत। आता काय झालंय ना, म्हणजे बायकांनाही वेळ नसतो, त्याच्यामुळे दारात काढायच्या पण माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत। त्याच्यानंतर तुमचं जे चौरंग असतो त्याच्या भोवती 4 कॉर्नर्स काढायला आहेत किंवा पूर्ण हवे असेल तरी माझ्याकडे आहेत प्रकार, म्हणजे त्याच्यात सुद्धा 20-25 प्रकार आहेत माझ्याकडे जवळजवळ। मी तुला थांबवते याच्यासाठी की हे तुझे 150 ते 150 प्रकार आहेत, पण आता तू बेसिकली ह्या सगळ्याकडे वळलीस कशी, या क्रिएटिव्ह फील्डकडे कशी आलीस? ऍक्च्युली काय झालं ना, मी पूर्वी नोकरी करत होते, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लिअरिंग एजंटकडे होते, अख्खं एक्सपोर्ट हँडल करत होते, पण काही घरगुती कारणामुळे मला सोडायला लागलं।
मग घरात बसून मला चैन पडेना, कारण माझा आईचाही मोठा बिझनेस होता केटरिंगचा, त्याच्यामुळे पहिल्यापासून मी बिझनेसच बघितला आहे. त्याच्यामुळे असं घरात बसवत नव्हतं. मग हळूहळू मी बॅगा करायला लागले आणि बॅगा करून विकायला लागले आणि मग त्याला छान रिस्पॉन्स मिळायला लागला. त्याच्यानंतर असं झालं की लॉकडाऊन आला. मग लॉकडाऊनमध्ये रिटर्न गिफ्ट द्यायला कार्यक्रमच नव्हते. मग काय करणार. आणि हे मण्यांच्या वस्तू हे मला लग्नापूर्वी सगळं येत होतं. त्याच्यामुळे मग मी त्या लॉकडाऊनमध्ये हे सुरुवात केली आणि त्याच्यातही आता मला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे शिकलेली कला किंवा अवगत असलेली कला कधीही फुकट जात नाही. खरे अजिबात नाही. म्हणजे नोकरी तू किती वर्ष केलीस तरी साधारण. मी साधारण 12 वर्ष केली नोकरी. हो हो. मग तू VRS घेतली. तू जोमाने परत एकदा कामाला लागलीस या सगळ्या. मग पर्सेसचा जो तुझा व्यवसाय आहे तो तू खूप आधीपासून करतेस. तू खूप आधी. हो बरोबर. पण मग नेमकं काय करतेस म्हणजे तू घरी शिवतेस पर्सेस. हो स्वतः मी शिवते. अच्छा. तसंच दुसरं म्हणजे तुमच्या ज्या जीन्सच्या पॅन्ट्स असतात, जीन्सच्या पॅन्ट्स तुमच्या फाटत नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून पण विविध प्रकारच्या बॅगा करून देते मी. आणि आपल्या ज्या साड्या असतात जरीच्या त्या सुद्धा शेवटपर्यंत आपण काही फाटेपर्यंत वापरत नाही. त्यामुळे त्याच्यापासून पण वेगवेगळ्या प्रकारची साडी कवर्स, ब्लाऊज कवर्स, रुमाल कवर असे युनिक आयटम तुम्हाला करून देऊ शकते. सेट बनवून करते. हो हो हो. आणि हे सगळं तू कस्टमाइज करून देतेस. म्हणजे माझी वेगळी डिमांड असेल समजा मला काही वेगळं हवंय आता स्लिंग बॅग हवी मला जीन्सच्या त्या कापडापासून तरी तू बनवून. हो हो. तू मला फक्त फोटो किंवा एक साधारण अंदाज द्यायचा की अशी अशी मला हवी आहे, मग त्याप्रमाणे तुला करून देते. अरे वा क्या बात आहे. मग मला एक सांग म्हणजे साधारण पर्सची साईज एक छोट्या पर्सेस पासून. हो हो हो. आणि मग ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे. ट्रॅव्हलिंग बॅग पर्यंत आहेत माझ्याकडे. आणि आता रिसेंटली कसं मंगळागौरीला द्यायला लागतात बायकांना, तर त्या माझ्याकडे 100 रुपयापासून वस्तू आहेत. म्हणजे बॅग्स आहेत, स्लिंग्स आहेत, हातात ठेवायला आहेत, घरायला, की ज्याच्यात आपले चेकबुक, मोबाईल हे सगळं राहू शकतं. म्हणजे तुमचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देते. त्याच्यानंतर गौरीला पण हळदी कुंकाला काही लोकांना लागतं. त्याच्या पुढे येतं नवरात्र. मग नवरात्रात सुद्धा द्यायला लागतं. आणि त्यात सुद्धा मी एक वेगळा प्रकार केलेला आहे की बायकांना ओटी भरायची म्हटली की तांदूळ सगळीकडे सांडतात. त्याच्यामुळे मी असे कोन केलेले आहेत खणाचे की ज्याच्यात सगळं भरलेलं असतं. तांदूळ, ओटीचं सामान, तांदूळ, त्याच्यानंतर सुपारी आणि खोबऱ्याचा तुकडा. की जर तुम्हाला नको असेल तर तो देत नाही, कारण आपण नारळ देऊ शकतो. आणि असं मी पॅक करून तुम्हाला देते की तुमचा वेळही वाचतो आणि तांदूळ फुकट जात नाही. खरंच छान. कारण हे पॅकिंग आणि देतानाही आपल्याला छान वाटतं. हो हो हो. काहीतरी देतोय. करेक्ट आहे. आणि मग ह्यात त्यात आपण इन्व्हेस्ट करण्यापेक्षा अशा गोष्टीत इन्व्हेस्ट केले आणि परत ती वस्तू तुम्ही परत वापरू शकताय. अगदी बरोबर. आणि आता पर्सेस मध्ये आता ह्या कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत किंवा काय त्यांच्यासाठी ट्रेंडी असं काही आहे ना, तुम्ही फक्त मला डिझाईन पाठवा, मी त्याप्रमाणे करून देते. अरे वा क्या बात आहे. साधारण किती दिवस लागतात तुला पर्सेस करा. म्हणजे समजा आज मी ऑर्डर दिली एक बेताची स्लिंग बॅग किंवा असं आहे तर किती. तर एक ज्याच्या डिपेंड आहे. एक 5-6 दिवसात देते मी साधारण. ओके. म्हणजे आठवडाभराचा अंदाज. हो 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 तुला मिळू शकतो. हो हो. आणि मग जर का मला बल्क क्वांटिटी हवी समजा आता मला नवरात्रीत द्यायला लागत असतील आणि बल्क क्वांटिटी मध्ये मला जर ऑर्डर करायचं आहे तर मग किती दिवस आधी सांग. नाही ते मात्र आधी 8-15 दिवस सांगायला लागतो. आणि ते वगैरे कसं. हो नाही मी हिंदमाताहून आणते किंवा मग मस्जिदला मग जाऊन स्वतः. आता सध्या मी कुरिअरनी मागवते पण तिथे जाऊन स्वतः आणते. आणि नवरात्रीत मात्र लवकर ऑर्डर द्यायला हवी, कारण तेव्हा मग बऱ्याच ऑर्डर्स असतात. त्यामुळे मग आणि करून घेते मी स्वतः. अगदी मी 1-2 शिकवून ठेवले आणि त्या करून देतात मग मला. डिझाईन हवं म्हणजे मी डिझाईन त्यांना देते, त्या करून देतात. म्हणजे तुझा व्यवसाय तू हळूहळू सगळा एक्सपांड करण्याच्या मागे आहे. हो हो हो. तर मग त्यांना तू ट्रेनिंग पूर्ण दिलेलं आहे. त्याला दिलेलं आहे. आता पाडव्याला सुद्धा कसं असतं ना, चैत्र पाडव्याला रेडीमेड साड्या आहेत माझ्याकडे शिवलेल्या की ज्या फक्त गुढीसाठी तुम्ही तिथे काठी घालून हार
आणि त्यात सुद्धा मी मण्यांचे हार त्याला वेगळे केलेले आहेत. म्हणजे हार वगैरे सगळं हे केलेलं आहे. ते सुद्धा माझं बरंच जातं. हो ते गेलं म्हणजे लागतं. क्या बात आहे. म्हणजे नीलाताई तू फक्त भारतापुरती किंवा महाराष्ट्रापुरती सीमित नाहीये, आउट ऑफ इंडिया तुझं रीच आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण एक कनेक्ट असतो पण त्याचा उपयोग किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय मेहनत करायला लागते हे कधी कधी आपण विसरून जातो आणि मग ती प्रोडक्ट्स आपली पोचत नाही. पण आउट ऑफ इंडिया सुद्धा आता मार्केट खूप वाढलंय तसं बघशील तर, कारण लोकांना तिकडे जास्त डिमांड आहे आणि मग ती आपण प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. करेक्ट. तर त्याच्यासाठी मी आता क्लास सुरू केलेत की मी मुलींना मुलींना ट्रेन करून त्यांच्याकडनं करून घ्यायचं आणि मग म्हणजे त्यांनाही बिझनेस मिळेल. कारण ज्या बायका लहान मुलं आहेत शाळेत गेल्यावर काय करायचं वेळ जात नाही तर ते माझ्याकडे येऊन शिकून जातात आणि मला करून देतात. कोर्स असा डिझाईन केलास का, काय शिकवतेस? कोर्स नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं. म्हणजे पर्स हवी तर पर्स. हो. ओके. मण्यांच्या पर्स पण आहेत माझ्याकडे विविध प्रकारच्या. क्या बात. मध्ये मण्यांचंही शिकवतेस तू? हो, मण्यांच्या वगैरे पण शिकवते सगळ्या. ओके ओके, गुड. आणि मग त्याची साधारण काय फी स्ट्रक्चर वगैरे कसं आहे? फी वगैरे म्हणजे असं बॅगांचं मी एक पॅकेज ठेवलं होतं मध्ये, पण सगळ्या तयार नाहीत म्हणून वेगवेगळं जसं तुम्हाला पाहिजे त्याच्याप्रमाणे तेही कस्टमाइज आहे. ओके. तुम्हाला जर 4 शिकायचे तर तेवढ्या 4 शिक. हां. आणि पहिल्यांदा मटेरियल मी देते आणि मग तुम्हाला कुठनं आणायचं काय आणायचं ते सगळे इन्स्ट्रक्शन्स मी देते. अरे वा. हां. म्हणजे त्यांचे पत्ते देते, कॉस्टिंग कसं काढायचं ते सांगते. ते सगळं ते महत्वाचं असतं. कारण बायका काय करतात नुसतं अरे आपल्याला ही 10 रुपयाला पर्स पडली पण 50ला ते नाही. तुमचा लागणारा वेळ, जाण्या येण्याचा ट्रॅव्हलिंगचा वेळ, कटिंगचा वेळ हे सगळं पकडून आपण कॉस्टिंग पकडायचं असतं. त्याच्यामुळे ते सगळं हे करायला लागतं. आणि व्हेन यू गो फॉर हँडमेड, हँडमेड सगळे म्हणतात की हँडमेड खूप कॉस्टली आहे पण त्याच्या मागे ही एवढी मेहनत असते. ते सगळं आपण बनवतो जाऊन आणण्यापासून रॉ मटेरियल आणण्यापासून असतं. आणि तिथे म्हणजे जरी तुला एक पर्स हवी असली तरी मला फक्त एकच रंग नाही आणून चालत. तिथे बल्कमध्ये उचलायला लागतो आम्हाला. वेगळी इन्व्हेस्टमेंट असते. हो. ह्या गोष्टी आहेत नोट डाऊन करायला पाहिजेत. हो हो. म्हणजे कस्टमर असू देत किंवा बिझनेसमन असू देत, कोणालाही या गोष्टी लागू होतात की या गोष्टी डोक्यात ठेवून करायला. कारण माझ्याकडे असेही कस्टमर आहे तो मॅडम तिकडे इतक्या स्वस्त आहेत तर म्हटलं त्या घेऊन या आणि माझ्या पर्स बघा. पण मग माझ्या पर्स बघितल्या ना की सहसा कस्टमर दुसरीकडे जात नाही. क्वालिटी महत्वाची. आणि किती बल्क ऑर्डर असली तरी मी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करत नाही. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच तुझ्याकडे तेवढे कस्टमर्स आहेत. कारण अदरवाईज विचार करतो माणूस की एकदा घेतलं ठीक आहे एवढं काही खास नाही, मी दुसरीकडे जातो. नाही सगळंच मिळतं. हो हो हो. पण मला असं नेहमी वाटतं की तो जो हँडमेडचा टच असतो ना, त्या भावना असतात करणाऱ्या काय त्या वस्तूंमध्ये त्या असतात. त्याच्यामुळे ती वस्तू घेतल्यानंतर किंवा वापरताना एक तो जो आनंद होतो आपल्याला तो एक वेगळ्या होतो. आणि आज मला असं खूप जाणवतं की नुसतं लेडीज नाही पण जेंट्स सुद्धा ह्या गोष्टी आता प्रेफर करतात की नाही हँडमेड काही असेल तर आपण बघूया, त्यांना प्रोत्साहन देऊया. कारण सगळं कुठेतरी नाही तर लोप होत जाईल. ही एवढी आपल्याला कला येते. आता तुझ्या पर्सेस मध्ये किती प्रकार आहेत? म्हणजे मला कळले पण पर्सेस मध्ये जवळजवळ 125 प्रकार आहेत माझ्याकडे. म्हणजे 50 रुपयापासून 2000 पर्यंत आहेत. माय गॉड. म्हणजे सेट आहेत, मोठमोठ्या प्रवासी बॅग्स आहेत तशा. त्यामुळे म्हणजे स्लिंग बॅग्स आहेत. आणि आत्ता जी माझी एक स्लिंग बॅग आहे ना ती जास्त जाते. 4 खण आहेत त्याला. आणि पॅकिंग जे म्हणजे बाहेर कसं असतं वेलक्रो लावलेला असला ना तर गर्दीत ते उघडलं जातं. तर माझ्या ह्याला असं वेगळं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे ते उघडणार नाही किती गर्दीत असलं तरी. त्याच्यामुळे त्याला डिमांड जास्त आहे. आणि मग साडीच्या वगैरे द्यायला तर परवडतं. अगदी खरं.
म्हणजे कोणाला जर तुला ऑर्डर द्यायची असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देऊच तुझा, कारण जर कोणाला कनेक्ट करायचं असेल, आता नवरात्र गणपती सगळ्यासाठी या गोष्टी लागतात, त्याच्यामुळे तुला डेफिनेटली कनेक्ट मिळतील या सगळ्यातनं. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की तू ना हिरहिरीने खूप काम करतेस. म्हणजे मी तुला काही वर्ष बघतीये तर तू असं मला कधीही तिला ते अशी बोरिंग बसलीये आणि अशी मला आठवतच नाही. एक तुझा कायम हसरा चेहरा आणि सगळ्यांशी जाऊन बोलणार, हे तुझं एक वैशिष्ट्य आहे. मग त्याला कारण आहे, माझा आईचा बिझनेस असल्यामुळे कंटिन्यू मला कस्टमरशी बोलायलाच लागायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि जर तुम्ही बोलला नाही तर तुम्हाला बिझनेस मिळणार नाही. ही फार मोठी आहे की तुम्ही काय करताय काय नाही हे प्रत्येकाला समोरच्याला समजलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि आपण ते बोललो तरच कळतं. त्यामुळे हा सगळ्या गोष्टी करताना तुझा ओव्हरऑल म्हणजे आता जो काही जमा खर्च, 2 मुली आहेत तुझ्याकडे, सगळाच एक डोलार आहे म्हणजे जवळजवळ. मग त्यावेळेला सगळी गणित बसवताना तुझी तारेवरची जी कसरत होते ना, तारेची होती, तर मग ते तू कसं हँडल करतेस ते सगळं टेम्परामेंट? ते करायला लागतं अगं काही वेळा. मग म्हणजे मला तिथे तर क्रेडिट मिळत नाही, तिथे कॅश पेमेंटच करायला लागते. म्हणूनच मला हा प्रश्न आहे, कारण रॉ मटेरियल तुझे घेतेस तिथे तुला कॅश. पण मग इन दॅट केस मी काय करते, साधारण आता गौरी गणपती नवरात्र येईल ना त्यावेळेस म्हणजे खूप कमी मध्ये काढून टाकते पर्स. बल्क काढून? हो. ओके ओके. पण मग त्यावेळेला रंगाचं चॉईस नाही ठेवत, तुम्हाला अमुकच पाहिजे वगैरे. पण ऑफर मध्ये येतील त्या. आणि माझी सेकंड एक ऑफर असते की साधारण 500 ते 700 रुपयाची तुम्ही खरेदी केली की त्याच्यावर माझ्याकडनं काहीतरी तुम्हाला गिफ्ट असतं. अरे वा, सो स्वीट. म्हणजे मी एक्झिबिशनला पण देते. हो. बर. आणि मग आता गणपती दिवाळी येणार आहेत, नवरात्र येणार आहे, तर त्या दृष्टीने तुझ्या अशा काही ऑफर चालू असतात? हो, चालू आहेत ना. ओके. आता काही रिसेंट सांगू शकशील आम्हाला? हो, आता माझ्याकडे पर्स आहेत की ज्या मी 10% डिस्काउंट देणार आहे बल्क ऑर्डरला. ओके. त्याच्यात तुम्हाला कुरिअर फ्री येणार. बरं. जे ऑल ओव्हर इंडिया करू शकते मी. आणि तुम्ही फक्त मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला फोटो पाठवून देईन, तुम्ही सिलेक्ट करा त्यातले. मस्त. अजून काय हवंय तुम्हाला? पण मग आईचा कॅटरिंगचा बिझनेस होता तुझा. हो. तुला तो तिथे नाही वळावंसं वाटलं? त्यावेळेला ना आईला खूप ऑर्डरी असायच्या, त्यामुळे त्याच्यात आई आम्हाला ढवळाढवळ करू द्यायची नाही. तू बिलिंग कर, तो कस्टमर येईल त्याला सगळं नेऊन दे. कारण जवळजवळ आम्ही होळीला वगैरे 150-200 किलोच्या पोळ्या करायचो. मग त्या एवढ्या आईला एकटीला हँडल करणं कठीण जायचं ना. मग ते कस्टमरला पॅकिंग करून दे, अमुक करून दे, त्यामुळे ते आम्ही करत होतो. त्यामुळे म्हणजे त्यावेळेला एवढं वाटलं पण नाही की आपण जावं केटरिंगमध्ये. पण ह्या बिझनेसमध्ये मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. हो. प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण त्या आवडीला तुम्ही व्यवसायाचं जर स्वरूप देऊ शकत असाल तर सोन्याहून पिवळी. ऍक्च्युली मी एका मैत्रिणीला गिफ्ट दिली तर तिला ती आवडली आणि ती एका मैत्रिणीकडे गेली. ती म्हणाली अगं कुठनं घेतली? तर म्हणे माझ्या मैत्रिणीने शिवून दिली. म्हणजे तिला विचारणं मला देईल का म्हणून. म्हणजे अशी माउथ पब्लिसिटी जास्त झाली. ती सगळ्यात महत्त्वाची मला. आज असं म्हणजे मी खूप छान काहीतरी व्यावसायिक मार्गदर्शन आपण म्हणतो ना, की असं नाही की तुझ्याकडनं असं लेक्चर नाहीये, पण खूप महत्वाच्या बारीक बारीक गोष्टी तू आज सांगतेस. आणि मला तुला विचारायचंय की आता हे जे सगळे यंगस्टर्स आहेत आपल्याकडे, त्यांना तू काय एक सल्ला देऊ शकशील का की काय ते करू शकतात? म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बोलते मी अर्थात, कारण आता अनेक मुलं मुली आहेत जे असे डिग्री आहे पण काय नोकऱ्या नाहीये किंवा हवं ते त्यांना मिळत नाही, अशा कुठल्या तरी एका फेज मध्ये अडकलेले. मग त्यावेळेला ते काय नेमका विचार त्यांनी केला पाहिजे की जो तू VRS तुझी झाल्यानंतर किंवा काही केलं असेल त्यावेळेला, मग ते नेमकं काय विचार करायला हवा आपण? नाही, पण त्यांनी काय करावं, जेव्हा त्यांना नोकरी करायची असली तर करू दे, पण साईड बाय साईड तुम्ही दुसरा बिझनेस करा ना. आणि बिझनेसचा जम बसायला वेळ लागेल, पण एकदा जम बसला ना तुमचा, तुम्ही प्रामाणिक जर बिझनेसशी असाल आणि कुठलीही कॉम्प्रोमाइज केली नाही तर लोक तुमच्याकडे येतात. कारण मध्ये एका एक्झिबिशनला ठेवलेल्या पर्स माझ्या मैत्रिणीने बघून मला त्या बाईचा फोन आला की पाध्ये मॅडम या बॅगा तुमच्याकडच्या होत्या का?
अच्छा, म्हणजे तुझ्या एका वेगळ्या हा मैत्रिणीने घेऊन, कारण तेव्हा मी एवढी बाहेर पडत नव्हते, तर म्हणजे रिसेलिंगसाठी दिल्या होत्या. हे मलाही माहिती होतं, तिने सांगूनच घेतल्या होत्या. पण मी तिथल्या बॅगा बघून मला त्यांनी विचारायला लागल्या की तुम्ही वाद्यबाई तुमच्याकडच्या आहेत का. हो म्हटलं मी देते तिला रिसेलिंगला, कारण रिसेलिंगला पण मी देते. माझ्याकडे आहेत 5-6 जणी रिसेलिंग करणारे आहेत. इव्हन माझ्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणी आहेत आणि त्या सगळ्या यंग आहेत. सगळ्या तुझ्या वयाच्या आहेत माझ्या ग्रुपमध्ये. आम्ही 8-10 जणी आहोत, सगळ्या तुझ्या वयाच्या आहेत, फक्त मीच एक मोठी आहे त्याच्यात. म्हणून तू फॉरएव्हर यंग आहेस, माहिती का. कारण यंग मुलांबरोबर ते जमवून घेतात ते नेहमी यंग राहतात. आणि तुम्ही आनंदी राहा ना, कशाला स्वतःचं हे करत राहते. अजिबात तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये बिझी राहाल ना, फक्त एक बिझनेस डोक्यात ठेवलात ना, तर तुम्हाला आजार पण येणार नाही. आपण त्याच्यासाठी काम करायला लागतं. आणि आपलं माइंड, आपलं ब्रेन हे कामात असलं ते दुसरे कुठलेही विचार येतच नाहीत अजिबात. तिला काही तुझ्याकडनं शिकण्यासारखं एवढं आहे की म्हणजे हा एपिसोड संपू नये आणि तू फक्त सांगत राहावंस असं वाटतंय मला आता. कारण खरंच तुझा अनुभव तेवढा चांगला आहे बेसिकली. येतात अगं काही वाईट अनुभव पण येतात, पण हो येतात. प्लीज मला एक सांग, मला काय ऐकायचं, कारण तुझ्यासारख्या व्यक्तीला वाईट अनुभव आले. वाईट म्हणजे असे वाईट नाही, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा मी बिझनेस करायला घेतला त्याला एका बाईने ऑर्डर दिली, मी ॲडव्हान्स घेतला नाही आणि त्या बाईने ती ऑर्डर घेतली नाही. मग मी अशी खूप फ्रस्ट्रेट झाले होते. पण देव माझ्या कायम पाठीशी आहे. रस्त्यात एक बाई भेटली मला, ती म्हणाली मी तुमचंच घर शोधत होते, मला पर्स पाहिजे होते, तुम्ही देऊ शकाल का. उद्याच्या उद्या मला 50 पाहिजे होतं. म्हटलं उद्याच्या, म्हटलं ह्या बघ माझ्याकडे तयार आहेत, घेऊन जा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मनापासून सगळं हे करता ना, त्यावेळेला साथ देतो. पण तुम्ही प्रामाणिकपणे करायला पाहिजे. आज मी तिच्याशी जर भांडले असते किंवा तू ऑर्डर दिले तर भांडू नका, डोकं. आणि व्यवसायाचं एक ब्रीदवाक्य हे आहे, तुमच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ पाहिजे, तर तुमचा बिझनेस व्यवस्थित होऊ शकेल, अदरवाईज होऊ शकत नाही. खूप खरी गोष्ट. एकदा तुमचा जम बसला ना की मग प्रश्न येत नाही. येस, करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. नीलाताई सुपर्ब, थँक्यू सो मच. आणि हा एक शुगरलेस केक आहे. ओके. जो आपली एक मैत्रीण आहे स्वप्ना ठोसर, जिचं थॉटफुल बेकर्स नावाचं वेंचर आहे, जी आपल्या पॉडकास्टमध्ये येऊन गेली आहे. तर तिने हा खास तुझ्यासाठी पाठवला आहे. आज ती आपल्या या एपिसोडची गिफ्टिंग पार्टनर आहे. सो मी तिच्याकडून तुला हा सप्रेम भेट देते, मला स्वीकार कर. थँक्यू स्वप्ना आणि देवयानी, दोघींनाही मी थँक्यू म्हणते. येस. आणि तो शुगरलेस आहे, सो तुला डेफिनेटली तब्येतीला त्याने काही हार्म होणार नाही. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि तू या पॉडकास्टवर आलीस आणि खरंच खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यास. तुझं कलेक्शनही आपण ह्याच्यातून ऑडियन्स पर्यंत नक्की पोहोचवू, तुझा कनेक्ट देऊ. सो तुला डेफिनेटली यातनं ऑर्डर्स जनरेट होतील. या माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुला. धन्यवाद. धन्यवाद सो मच, खूप वेळ काढून आलीस. धन्यवाद. तुला धन्यवाद देते मी. येस, थँक्यू. आणि अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह ऑन्ट्रप्रुनर्सना आपण पुढच्या एपिसोड्समध्ये भेटणार आहोत. थोडे वेगळे हटके विषय घेऊन आपण येतोय. सो स्टे ट्यून. थँक्यू.